प्रेम होतं, किती आपुलकी होती, किती स्नेह होता भगवंताच्या विषयी. मी गातो, नाचतो, आनंदे, वेडा झालो मी तव छंदे. गोविंद गोविंद मना लागलिया छंद. वेड लागलं भक्तीचं. आणि अशी जिव्हाळ्याची भक्ती भगवंताशी केली की नातं जुळलं गेलं भगवंताशी. सख्यत्वाचं, दास्यत्वाचं, प्रेमाचं, नवविधा भक्ती प्राप्त करण्यापर्यंतची सिद्धी प्राप्त केली तुकोबारायांनी. की ज्यावेळी दुर्गादेवीचा दुष्काळ म्हणून इतिहासामध्ये नोंद झाली, असा दुष्काळ महाराष्ट्राच्या भूमीत पडतो, त्यावेळी तुकोबारायांनी सगळं घरातलं वाटून द्यावं की नाही हो. सगळं निष्काम भक्ती करावी. सगळ्यांची गाराणी ऐकून घेतली. सकाळची वेळ, 80 वर्षाची एक जख्ख म्हातारी तुकोबारायांच्या दारात येते. 8-10 ठिकाणी लुगडं फाटलेलं आहे. आणि तुकोबाराई तिला पाहतात. सकाळची वेळ, आवली जिजाई आईसाहेब मोरीत स्नानाला गेलेल्या. आणि स्नानाला गेले असताना मोरीवर जुन्या महिला वर्गाची पद्धत निर्या करून नेसायचं वस्त्र भिंतीवर ठेवलेलं. तुकोबारायांनी त्या आजीकडं पाहिलं, त्या म्हातारीकडं पाहिलं आणि धावत गेले आणि आवलीचं निर्या करून ठेवलेलं भिंतीवरचं लुगडं घेतलं आणि तिला दिलं. आता म्हणाले 120च्या स्पीडनी जा, कारण मागणं तुझ्या भूकंप येणार आहे. पटकन जा, थांबू नको म्हणले. आवलीला ज्यावेळी तुकोबाराय भेटतात, संवाद झाला. जिजाई आई साहेब संतापल्या. का संतापल्या हो? का चिडल्या असतील? वस्त्र दिलं म्हणून? आता आबरू कशाने झाकू? कारण आपल्यासारखं नाही ना, आपलं कपाट उघडलं की अंगावरच पडतात साड्या निम्म्याच्या वर. पण तसं आवलीचं नव्हतं. आईसाहेब म्हणाले आता आबरू कशाने? आता असं दरिद्र अवस्था आहे, अंगावर एक आणि काठीवर एक. त्यावेळी महिपत बुवा वर्णन करतात, पांडुरंग परमात्म्याने आपला पितांबर दिला होता आवलीला, आईसाहेबांना आबरू झाकण्याकरता, पांघरण्याकरता. हे माझ्या पदरचं नाही, हे चरित्रामध्ये वर्णन आहे. नको चिंता करू वस्त्राया पोटाची, माऊली आमुची पांडुरंग. कशाला चिंता करते आवले? काळजी करू नकोस ग. परमेश्वर आमचा दाता आहे, परमेश्वर आमचा रक्षण करताय, नव्हे तो योगक्षेम वाहतो. यावर ठाम धारणा होती संतांची. आमचं इथंच गुढ थोडंसं मागे अडतं बरं का. आमचा विश्वास नाही पक्का, निष्ठा नाही पक्की, श्रद्धा पक्की नाही. तदर्पिता अखिलाचारता. नारद भक्तिसूत्रामध्ये देवर्षी नारदांनी भक्तीची व्याख्या केली. तदर्पिता अखिलाचारता तद्विस्मरणे परमं व्याकुलता इति. देवाच्या विस्मरणाने होणारी व्याकुळता, तिचं नाव भक्ती आहे. परम प्रेम स्वरूपाच असं भक्तीची व्याख्या सांगितली. अमृत स्वरूपाच, अनिर्वचनीय, ज्याची व्याख्या करता येत नाही, ज्याविषयी काही बोलता येत नाही, ते भक्तीची व्याख्या, त्याला भक्ती म्हटलंय. भगवंताच्या विषयी निस्सीम वाटणारं प्रेम म्हणजे भक्ती आहे. विठ्ठल म्हणून भक्ती जाणीवपूर्वक करणं, याला महत्त्व दिलं संतांनी. जाणे भक्तीचा जिव्हाळा, जिव्हाळ्याची भक्ती करायची, आवडीची भक्ती करायची, भगवंताला आवडेल अशी. आणि त्याच्यामध्ये अहंकार आला की संपलं. बरं, त्याला काय लागतं, किती लागतं? भगवंत भावाचा भुकेला आहे. मी मगाशी म्हटलं तसं हरी एवढं म्हणता आलं तरी पुरेसं आहे. ज्ञानोबांचं चरित्र आपण पहा, तुकोबांचं पहा. स्वतः त्यांनी जरी उपासना केल्या असतील अवघड, तरी सुद्धा आम्हाला सोपं दिलंय, सोपं. फक्त म्हणाले भगवंतासमोर बसा, काही फार नाही, पण आमची भक्ती अशी आहे. आरंभ शूरहा या न्यायाने सुरुवात तर होते खरी, त्यामध्ये जिव्हाळा किती असतो हा मोठा प्रश्न आहे. नात्यामध्ये आज कदर नाही, जिव्हाळा नाही. भगवंताला जिव्हाळा कधी देणार आपण? त्याच्यासाठी आम्ही कधी रडणार? आम्ही रडतो आमच्याच प्रपंचासाठी. कुणीतरी सांगितलं बाबा नाम घे, जपजाप्य करा, तीर्थयात्रा दानधर्म करा, नाही जमलं तर ठाईचं बैसोनी करा, एकचित्त आवडी अनंत आळवावा. बसा म्हणाले, करा नामस्मरण. घेतलं ना, नवीन माळ घेतली जपाची, नवीन आसन बसायला. आरंभ शूरहा अशी आपल्याकडे म्हण आहे. सुरुवात तर झाली खरं. 4 दिवस असा जप झाला आणि 4 दिवसांनी मनात विचार आला, बसूनच कशाला करायला पाहिजे, उभं राहून केलं तर जमतंय की. झालं. उपासनेतलं सातत्य संपलं. उपासनेला दृढ चालवावे, परंपरेने श्लोक दिलाय. मग ती दृढता आणि ते सातत्य खंडित झालं, तिथे आपलेपणा तुटला, जिव्हाळा संपला. मनामध्ये शंका आली, किंतु परंतु आले, संकल्प विकल्प आले. म्हटले उभ्याने केलं तर जमतंय. 4 दिवस असा जप सुरू झाला. घरात टीव्ही एकीकडे सुरू आहे. टीव्हीचं जुने कीर्तनकार लॉंग फॉर्म सांगायचे, ताबडतोब वाटोळं. कारण आमच्या आयुष्यात दुसरं काहीच नसतं ना त्याच्याशिवाय. सकाळी उठल्या उठल्या टीव्ही, दुपारी
टीव्हीच, संध्याकाळी टीव्ही, आणि रात्री बघा असं बॅकग्राऊंड म्युझिक लागतं कीर्तनामध्ये. कारण आपल्याला सिरियलची सवय आहे की नाही महिला वर्ग, हो म्हणा. संध्याकाळची 7 ते 10 वेळ ही आपली सिरियलची, झी टॉकीची, झी मराठीची, मग तिथे कसं बॅकग्राऊंड म्युझिक असतं, तसं कीर्तनात नको का? म्हणून या मंडळींचं फार मोठं सहभाग आहे, फार मोठं ताकद आहे त्यांची, त्याशिवाय कीर्तन नाही. विठ्ठल आमच्या आयुष्यात त्यापेक्षा वेगळं काही घडत नाही, सतत टीव्ही. म्हणून महापुरुषांची, संतांची, विभूतिमत्वांची चरित्र किंवा जीवन आमच्यापेक्षा वेगळी का होती, त्याला कारणच ते आहे. महापुरुषांनी वेगळं काही नाही केलं. शिवखेरा नावाचे एक तत्ववेत्ते होऊन गेले, ते म्हणायचे महापुरुष जगापेक्षा वेगळं काही करत नाहीत, ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात, प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. आणि आमचं काय, आम्ही दुसऱ्यासारखं करायला बघतो. अनुकरणासारखं भिकारी सौंदर्य या जगात दुसरं कुठलं नाही. आपण आपल्यासारखं जगावं, आपण इतरांसारखं करायला बघतो आणि इथे आम्ही फसतो बरं का. दुसऱ्यासारखं जगतो आम्ही. सुरुवात तर केली भक्तीची, आराधना, उपासना सुरुवात झाली. 4 दिवस गेले आणि मनात विचार आला, माळच कशाला पाहिजे, नुसतंच इकडून तिकडून फिरून आपलं नामच घ्यायचंय ना. मग तसंही चालतंय नाम घेतल्या घेतल्या. अहो येता जाता उठत बसता कार्य करता, तदा देता घेता वदनी वदता ग्रास गिळता, घरी दारी शय्येवरी अति सुखाचे अवसरी, समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी. शास्त्रकार म्हणाले असं नाम चालतं म्हणाले. आम्ही फार आमच्या सोयीचं अध्यात्म करतो असं मी का म्हटलं. एक फार सुंदर शिवस्तुती आहे ना, कैलास राणा हा पहिला श्लोक आहे आणि त्याचा शेवटचा श्लोक आहे. त्याच्यातला एक शिवस्तुतीतला श्लोक मी सांगते. परवा एका कीर्तनामध्ये हा श्लोक मी म्हटलं. शास्त्राभ्यास नको, श्रुती पढू नको, तीर्थासी जाऊ नको. आपल्याला माहिती आहे, म्हणा, ज्यांना येतोय त्यांनी म्हणा. योगाभ्यास नको, व्रते मख नको, तीर्थे तपेती नको, काळाचे भय मानसी धरू नको, दुष्टासी शंकू नको, त्याची या स्मरणे पतित तरती, तो शंभू सोडू नको. विठ्ठल विठ्ठल असं तुम्ही कसा म्हटला श्लोक, तसा तिथल्या लोकांचा पाठ नव्हता, म्हणून आपल्यासाठी टाळ्या. वा वा, असा श्रोता पाहिजे हो. इतकं सुंदर सजग आणि सगळ्यांचे चेहरे बघा ना, असे टवटवीत आहेत मस्त. उपास असून प्रश्नचिन्ह आहे मोठा आता याच्या पुढे. हा श्लोक मी परवाच्या कीर्तनात गायले आणि एक गृहस्थ मला येऊन भेटले, म्हणाले ताई तो श्लोक लिहून द्या. म्हटलं कुठला? नाही म्हणे तो कीर्तनात म्हटलं. म्हटलं मी बरेच श्लोक गायले, नेमका कुठला? म्हणाले त्याच्यामध्ये हे करू नको, ते करू नको, हे करू नको, ते करू नको असं लिहिलंय ना, तो श्लोक लिहून द्या म्हणे. असं आहे आमचं. आम्ही ना आमच्या सोयीचं अध्यात्म बघतो. कुठे सहज साध्य होईल, काही सोपं काही करता येईल इतकं सोपं आम्ही पाहतो. वास्तविक संतांनी सोपंच दिलं हो आम्हाला. कुठे जंगलात जायला सांगितलं, येथ मनाचा मारू न करिता, माऊली म्हणते इंद्रिया दुःख न देता, येथे मोक्ष असे आयता श्रवणाची माझी. आयता मोक्ष कीर्तनात दिला आणून. आयता मोक्ष, मोक्ष काही कुठल्या गावाला मिळत नाही. मोक्ष ही काही वस्तू नाहीये, गेल्यानंतर मिळते ती गती, पण जिवंतपणे अनुभवण्याची अवस्था आहे ती म्हणजे मोक्ष. की जो अनुभव अर्जुनाला मिळाला होता, संभ्रांत होता, कळत नव्हतं काय करावं, मोहात फसला. आणि मोक्ष, मोक्ष म्हणजे मोहाचा क्षय होणं म्हणजेच मोक्ष. विठ्ठल ज्यावेळी हातपाय गळून पडले, त्यावेळी हातातलं शस्त्र खाली गळून पडलं. सिदंती मम गात्रा आणि मुखंच परिशिष्यती. भगवंता काय करू, हातपाय गळून गेले, माझ्या हातातलं धनुष्य खाली पडलं, मी करू काय, माझीच माणसं आहेत समोर, असा मोह निर्माण झाला. त्या अर्जुनाच्या निमित्ताने आपण सगळे संभ्रांत आहोत. आपल्या सगळ्यांना भगवंतांनी 18 अध्यायी गीता सांगितली. आणि मग शेवटच्या अध्यायामध्ये अर्जुनाची अवस्था. भगवंत म्हणतात, अर्जुना उठ, उचलते धनुष्य आणि सिद्ध कर तुझं क्षत्रियत्व. हतो वा प्राप्स्यसी स्वर्गम, जित्वा वा भोक्षसे महिम. रणांगणावर धारातीर्थी पतन पावलास तर स्वर्गात पोचशील आणि जिंकलास तर राज्य तुझं आहे. तस्मात हे कौंतेय उत्तिष्ठ, उठ म्हणाले. असं झोपून बसून नाही चालणार, उत्तिष्ठ आणि युद्धाला युद्ध करण्यास प्रवृत्त हो.
आणि मग हे सगळं ऐकल्यानंतर शेवटच्या श्लोकामध्ये, शेवटच्या अध्यायामध्ये काय अवस्था आहे? नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा त्वत्प्रसादान्मयाच्युत. देवा, माझा मोह नष्ट झाला, मोक्षाचा अनुभव मिळाला, मोहाचा क्षय झाला. आता करिष्ये वचनम तव, आता तू म्हणशील तसं, तू म्हणशील तसं देवा घडेल. ही भावना समर्पित बुद्धी ज्यावेळी निर्माण होईल ना, देहबुद्धी ज्यावेळी नष्ट होईल ना, तेव्हा भगवंताप्रतीचा जिव्हाळा आमच्या अंतःकरणात निर्माण होईल. विठ्ठल हा जिव्हाळा निर्माण झाला, हे भक्तीचं नातं जुळलं. म्हणून तर जनाबाईंसाठी तो आला की नाही हो. माझ्या आवडीचा विषय आणि महिला वर्गाला हा विषय खूप आवडतो. बऱ्याचदा मी कीर्तनामध्ये ओवी गाते बहिणाबाईंची, आमच्या जनाबाईंची. बहिणाबाईंनी नंतरच्या काळामध्ये ओवी नावाचं वृत्त जनाबाईंच्या पावलावर पाऊल ठेवून मराठी साहित्याला दिलंच की नाही. माहेराच्या ओव्या गाव्यात किती छान. एका योग्यानी बहिणाबाईंना विचारलं होतं की बाई ग, तू ओवी रचतेस, ओवी लिहितेस, सासरी गेल्यानंतर जातं कुठलं असतं? सासरचं. हां, आणि त्याच्यावर ओव्या कुठल्या गातो आपण? हा कुठला न्याय आहे? जातं सासरचं आणि ओव्या माहेरच्या. ते काही योग्याने विचारलं बहिणाबाईंना. बहिणाबाई म्हणाल्या, देरे देरे योग्या ध्यान नीट ऐक मी सांगते. देरे देरे योग्या ध्यान नीट ऐक मी सांगते. लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते. लेकीला माहेर मिळावं म्हणून मी सासरी नांदते. काय बहिणाबाईंच्या काव्य संपदा आहे, किती सुंदर कविता आहेत. आणि हे सगळ्यात पहिलं वृत्त मराठी भाषेला देणारे आमच्या जनाबाई. इतकं गोड गावं, काय सख्य आणि काय जिव्हाळ्याची भक्ती आहे भगवंताशी. हाक मारावी पांडुरंगा सख्या, येशील का रे? येणारे सख्या. सुंदर माझ जात ग बाई राम नाम गात ग. सुंदर माझ जात ग बाई राम नाम गात ग. सुंदर माझ जात ग बाई राम नाम गात ग. सुंदर माझ जात ग बाई राम नाम गात ग. जीव शिव दोन कुंडे, जीव शिव दोन कुंडे, ज्याचा त्याला असती ग. सुंदर माझ जात ग बाई राम नाम गात ग. सुंदर माझ जात ग बाई राम नाम गात ग. सासू सासरे नणंदबाई जाच फार करती ग. दळुनी दळुनी पीठ बाई सासू पुढे ठेवीन ग. सुंदर माझ जात ग बाई राम नाम गात ग. कुठलं दळण दळलं? संचित दळण दळिता दळिता श्रमले दोन्ही हात ग. 84चे फेरे फिरता स्थिर झालं येथ ग. सुंदर माझ जात ग बाई राम नाम. जनी म्हणे जनार्दना, जनी म्हणे जनार्दना, सोसेना जाच रे. ए पांडुरंगा, ए सख्या ये की रे. धाव पाव गरुड ध्वजा लावी मला हात रे. सुंदर माझ जात ग बाई राम नाम गात ग. सुंदर माझ जात ग बाई राम नाम गात ग. सुंदर माझ जात ग बाई राम नाम गात ग. इतक्या गोड आवाजात ओव्या गावा. काय दिलं होतं जनाबाईंनी? काय दिलं? पैसा ओतला, संपत्ती ओतली, रूप ऐश्वर्य, काही नाही लागत त्याला, काही नाही लागत. तुकोबराय हेच सांगतात दुसऱ्या चरणात. आणि गलो हे माझे मना, 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 आणि गलो हे माझे मना. योगा पंडित चाहना, योगा पंडित चाहना, आणि
कनये माझ्या मना हो का पंडित शहाणा. कितीही जरी भगवंताला दिलं, पांडित्य होतलं, भगवंत म्हणतात मला काही नको, काही नको. गीतेतला प्रसिद्ध श्लोक, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्तिपरुतम अश्नामी प्रयतात्मनः. काहीही दिलं तरी भगवंत आवडीने सेवन करणार आहे. सत्यनारायणाची पूजा सांगितली आपल्या घरी करायला, आणि समजा आपण पूजेसाठी सामानाची यादी दिली, त्या यादीमध्ये पंचामृतामध्ये साखर घालायची होती, त्यावेळी ती थोडी कमी पडली समजा तुलनेने, आणि गोड कमी झालं. सत्यनारायणांनी कधी दृष्टांत दिला स्वप्नात येऊन की पंचामृत गोड नव्हतं, पूजा नामंजूर, असं कधी झालंय का? नाही ना. भगवंताला काय आवडतं? पत्र पुष्प फलम तोयम, काहीही द्या म्हणाले भगवंत, मी आवडीने सेवन करतो. फक्त त्या देण्यामागचा भाव आणि ती जिव्हाळ्याची जी भावना आहे ना, ती महत्त्वाची आहे. सध्या हाच आम्हाला विकत आणावा लागतोय. नाहीच आहे जिव्हाळा, हृदयात नाही, अंतःकरणात प्रेम नाही आहे. आपल्या माणसाविषयी नाही, भगवंताविषयी कुठे असेल हो. रस्त्यावरती अपघात झाला तर आधी फोटो काढून पहिला तो सोशलला कधी टाकू याची घाई आम्हाला झालेली असते. संवेदना बोथट झाल्या ना, मानवी प्रवृत्ती प्रचंड बदलत चालली काळानुसार. पूर्वीचा एक काळ होता, माणसं बसून छान पंगत बसायची जेवायला, एकत्र सगळे बसायचे, वाढणारा माणूस आग्रह करून करून वाढायचं. हां, आता उलटं झालंय की नाही, आता वाढणारा माणूस एका जागीच उभा आहे आणि जेवणारा माणूस सगळीकडे फिरतंय हातात ताट घेऊन, बुफे. बरोबर आहे ना. अशीच आम्ही सोफिस्टिकेटेड झालो, आम्ही सुधारलो. नक्की काय झालं? संस्कृतीचा ऱ्हास झाला की संस्कृतीचं उत्थान झालं? आम्ही कुठे गेलो? जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुर ते सावरकर म्हणायचे, जे चांगलं आहे त्याचा स्वीकार करूया, जे उदात्त आहे ते स्वीकारूया. भगवंत म्हणतात मला काही नकोय. प्रसिद्ध श्लोक आहे, तो श्लोक सांगून पुढे जाते. व्याधस्य आचरणम ध्रुवस्य च वयो विद्या गजेंद्रस्य का जातिर्विदुरस्य यादवपतेर उग्रस्य किं पौरुषम कुब्जायः कमनीय रूपमधिकं किंतत् सुदाम्नो धनं भक्त्या तुष्यति केवलं न च गुणैर्भक्ती प्रिय श्रीपती. म्हणाले आचरणावर देव प्रसन्न होतो. एखाद्याचं आचरण बघून देव प्रसन्न होतो. तर व्याधाचा आचार काय होता? तरी सुद्धा देवानी कृपा केली. ध्रुवस्य च वयो, ध्रुव बाळाचं वय किती लहान होतं, मग वय बघून देव कृपा करतो असं म्हणावं तर नाही. ध्रुव बाळाचं अगदी लहान पोर होतं ते, पण तरी सुद्धा आढळपदी अंबरात बसविले ध्रुवाला, अशी अवस्था त्याला प्राप्त करून दिली. 36,000 वर्ष त्या ध्रुवानी राज्यकारभार केला पुढे. व्याधस्याचरणम ध्रुवस्य च वयो विद्या गजेंद्रस्य का. आपल्याला भागवतामधली गजेंद्र मोक्ष नावाची कथा माहिती आहे. पशुकुळात जन्मलेला तो, पण तरी सुद्धा काय काय होतं त्याच्याकडे ज्ञान असं की भगवंतांनी कृपा करावी, पण तरी सुद्धा धावा केला, भगवंतांनी रक्षण केलं. का जातिर्विदुरस्य यादवपतेर, विदुराची जात बघून कुळ बघून देव कृपा करतो असं म्हणावं तर विदुर काय होते? दासीपुत्र होते विदुर. पण तरी सुद्धा शिष्टाई करता आलेले भगवंत तो तयारच होता आपल्या बाजूला वळवून घ्यायला. आदल्या रात्री निमंत्रण दिलं होतं आणि आदल्या रात्रीच मतं जास्त बदलतात. म्हणाले वळवूनच घेऊया ना त्याला चांगलं खाऊ पिऊ घालून, पण भगवंत म्हणाले मी आलोय तुझ्याकडे, शिष्टाई करता आलोय, पण मी तुझ्याकडे येणार नाही, कारण अन्नात जायते बुद्धी. कुणाचं अन्न खावं हे सुद्धा ठरलेलं आहे बरं, कुठल्या घरचं जेवावं. आणि मग भगवंत कुठे गेले? चलो विदुर घर जाये उधोजी, चलो विदुर घर जाये उधोजी, चलो विदुर घर जावे उद्धवजे, चलो विदुर घर जावे. दुर्योधन का मेवा त्यागे, दुर्योधन का मेवा त्यागे, विदुर की कन्या पाए, चलो विदुर घर जावे उधोजी, चलो विदुर घर जावे. विदुरांच्या घरी विदुरांनी कण्या वाढल्या तरी चालतील म्हणाले, पण आम्ही त्या आवडीने सेवन करू. आणि कन्हैये माझ्या मना हो का पंडित शहाणा, का जातिर्विदुरस्य यादवपतेर उग्रस्य किं पौरुषम. उग्रसेन यादवाचं पौरुष काय होतं, पण तरी सुद्धा मथुरेचं सगळं राज्य भगवंतांनी कुणाला दिलं? उग्रसेनाला देऊन टाकलं ना. कंसाला मारलं, सगळी गणितं पुढची सुटली. आमचे गुरुजी लहानपणी शाळेत म्हणायचे, रोहिणी गणित जर उत्तम सुटायचं असेल तर कंस सोडवावा लागतो. ते कंस सुटला, कृष्णाने आधी कंस सोडवला
पुढची गणितं आपोआप सुटली. मथुरेचं राज्य जिंकलं, तो जर गादीवर बसला असता तर त्याला कुणी नाही म्हटलं असतं का? चाललं असतं, पण नाही. कंसाचा मुकुट कैदेत असलेल्या उग्रसेनांना बाहेर काढलं आणि मग त्यांच्या मस्तकावर विराजित केला. उग्रस्य किं पौरुषम कुब्जाय कमनीय रूपमधिकम. काय उदाहरणं दिली एका श्लोकात देऊन टाकली बघा. 3 ठिकाणी वक्र होती कुब्जा, नावच होतं कुब्जा. मथुरेमध्ये प्रवेश केला, हातात चंदन होतं, कंसाला लावायला निघालेली, आणि भगवंतांनी तिला पाहिलं, तिच्या चेहऱ्यावरचा जिव्हाळ्याचा भाव जाणला आणि भगवंत म्हणतात, हे सुंदरी, हाक मारली. ती ढसाढसा रडायला लागली. देवा, अरे मला कुब्जा, मी कुरूप म्हणून सगळं जग मला कुब्जा म्हणतं आणि तू मला सुंदर म्हणतोस, सुंदरी म्हणतोस. भगवंत म्हणतात, आपली भारतीय संस्कृती बाह्य सौंदर्याला नाही, आत्म्याच्या सौंदर्याला मानते. आत्मिक सौंदर्य महत्वाचं आहे. तू सुंदरच आहेस, आत्म्याने सुंदर आहेस. जवळ गेले, नमस्कार करायला वाकली कुब्जा. भगवंतांनी तिच्या खांद्याला स्पर्श केला आणि अमृत हस्ताचा स्पर्श झाल्याबरोबर 3 ठिकाणी वक्र असलेली कुब्जा सरळ झाली. भगवंत म्हणतात, अगं माझ्या इतकं वाकडं तर कुणीच नाही. म्हणून उत्तरेकडचे संत त्याला म्हणतात, हमारे बाकी बिहारी थोडे टेढे है. तो सरळ नाहीच आहे ना. म्हणून त्याचं चरित्र ज्यावेळी आपण पाहतो ना, तेव्हा भगवंत स्वतः म्हणतात, डोंट फॉलो मी, ओनली लव मी. माझं अनुकरण करायला जाऊ नका, तुम्ही फसाल. अजिबात नाही फॉलो करायचं म्हणले मला. फक्त प्रेम करा माझ्यावर, फक्त जिव्हाळा होता माझ्या प्रती. आणि तेच केलं या सगळ्या संतांनी. भगवंत म्हणाले, त्रिभंगी देहुडा असा तो भगवंत आहे ना, 1.5 पायावर उभा आहे की नाही. मी वक्रच आहे म्हणाले, मी पायात वाकलेला आहे, मी कमरेत वाकडा आहे, मी मानेत वाकलेला आहे. तसा एकंदरीत मी वाकडाच, सरळ मला काही जमलंच नाही कधी. कुब्जाया कमनीय रूपमधिकम झालं. एक उदाहरण शेवटचं, किंतत सुदामनो धनम. सुदाम्याचं धन, धन बघून भगवंत कृपा करतो असं म्हणावं तर पोह्याची एवढीशी पुरचुंडी दिली, पण भगवंतांनी त्याला सुवर्ण नगरी दिली. मग भक्त्या तुष्यति केवलम न च गुणैर भक्ती प्रिय श्रीपती. हे उत्तर आपल्या 2ऱ्या चरणाचं. भगवंत फक्त आणि फक्त भक्तीने प्रसन्न होतो, त्याला दुसरं काहीही लागत नाही. मग पुढे अजून भक्तीच्या पुढच्या टप्प्यामध्ये कशाची आवश्यकता आहे? अभंगाचं 3रं चरण. नामरूपी जडले चित्त, नामरूपी जडले चित्त, नामरूपी जडले चित्त, नामरूपी जडले चित्त. दास मी अंकित, दास अंकित, दास अंकित. आणि त्याचा दास मी अंकित, त्याचा दास मी अंकित. आणि नये माझे मना, आणि नये माझे मना. नामरूपी जडले चित्त, दास त्याचा मी अंकित. भगवंतांनी आश्वासनच देऊन टाकलं, माझ्या नामाशी आणि रूपाशी ज्याचं चित्त, मनापेक्षाही सूक्ष्म असलेलं चित्त जडलंय, त्याचं काय करतो मी? दास्यत्व करतो म्हणाले. किती सांभाळतो भक्ताला. तुका म्हणे त्याचा देव सर्व भार, चालवी कामार होऊन या. गडी होतो, सेवक होतो, दास होतो, सगळं करतो. कितीतरी उदाहरणं आहेत. श्रीखंड्या म्हणून राबले की नाही नाथांच्या घरी. कबीराचे शेले विणले, जनाबाई बरोबर दळलं आपण ऐकलं. सजन कसायाला मांस सुद्धा विकू लागला. सगळं केलं. नामरूपी जडले चित्त, दास त्याचा मी अंकित. गीतेतला 9वा अध्याय, प्रसिद्ध श्लोक. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. आणि या श्लोकाच्या बरोबर खालच्या माऊलींच्या ओव्या, भगवंत भक्ताचा योगक्षेम सांभाळतो. योगक्षेम, अप्राप्यस्य प्रापणम योगः क्षेमः तद्रक्षणम, अशी व्याख्या केली योगक्षेमची. म्हणजे आयुष्यात कुठलीही गोष्ट पटकन घडेल असं वाटत नाही आपल्याला, आणि जर घडली तर आपण म्हणतो योग, माझ्या आयुष्यातला योग. आणि घडलेली चांगली गोष्ट कायम टिकणं,
कायम राहणं, वर्धिष्णू होत राहणं, त्याचा अर्थ आहे क्षेम, योगक्षेम. भगवंत भक्ताचा योगक्षेम चालवतो. LIC वाल्यांनी ते चोरलंय. ते काही नाही, त्याच्या इतकं कुणी नाही योगक्षेम सांभाळत आपला. योगक्षेम हम्यहम आहे की नाही. भगवंतच आपला योगक्षेम सांभाळतो. कसा? माऊली म्हणते, मगती ही जे जे करावे ते मजची पडले आघवे, जैसे अजात पक्षाचे जीवे पक्षिणी जिये अंड्याचा कोश फोडून पिल्लू बाहेर आलेला आहे बरं का. नुकतं जन्म झालाय, त्याला डोळे उघडायचे आहेत, अजून पंख फुटायचे आहेत. माऊली काय दृष्टांत देतात गोड बघा. त्या पिलाला त्याची ती आई कुठून तरी जाते, दाणा भरवते कुठून तरी. आपण कधी बघा बारकाईने निरीक्षण निसर्गाचा काय चमत्कार माऊली मांडतात. किती सुंदर अध्यात्म सोपं समजावून सांगतात. आणि कुठून तरी ती त्या चोचीत दाणा भरवते. तिला माहिती असतं हे मोठं झालं, याला पंख फुटले की हे उडून जाणार आहे, थांबणार नाही. पण ती तिचं कर्तव्य करते, ती सांभाळते. मग ती पक्षिणी त्या पिलाला ज्या प्रेमाने, ज्या मायेनी, ज्या आत्मीयतेने सांभाळते, त्याच प्रेमाने, त्याच मायेनी, त्याच ओढीने आणि त्याच आत्मीयतेने मी माझ्या भक्ताचा सांभाळ करतो. इतकं सुंदर. त्याच्या पुढची ओवी आहे, लळे याची या बालका किरीटी गवसणी करुनी स्नेहाची दिठी आणि खेळता पाठोपाठी माऊली धावे. आई धावते लेकराच्या मागे. का? त्याला कुठं ठेचकाळू नये, धडपडू नये, पडू नये. मग आई लेकराचा सांभाळ करते ना, तसा भगवंत आपला सांभाळ करतो. फक्त त्या करता काय करावं लागेल? रडावं लागेल, थोडंसं त्याच्यासाठी रडावं लागेल. रामकृष्ण परमहंसांना एक त्यांचा विद्यार्थी गेला, म्हणाला, स्वामीजी, ठाकूरजी, मला देव दाखवा. नरेंद्राला कशी आपण अनुभूती दिली, नरेंद्र म्हणजे स्वामी विवेकानंदांचं पूर्वाश्रमीचं नाव, त्यांना तुम्ही अनुभूती दिली निर्विकल्प समाधीची, तसं मलाही दाखवा म्हणाले. ते त्याला घेऊन गेले त्या पाण्यामध्ये, गंगेच्या, आणि असं मान त्याची धरलीन कातली खाली पाण्यामध्ये. तो गुदमरायला लागला, नाका तोंडात पाणी गेलं. तो म्हणाला, ठाकूर मारता की काय मला? हात सैल केला, पाणी नाका तोंडात गेल्यामुळे गुदमरला होता. रामकृष्ण परमहंस त्याला म्हणाले, कळलं, देवाच्या तळमळी, देवाच्या प्राप्ती करता इतका तळमळलास तर देव भेटेल, जेवढा श्वासासाठी तळमळलास. श्वासासाठी कशी तडफड झाली तशी देवासाठी व्हावी लागेल. तशी देवासाठी नामदेव महाराज रडायचे, आसुवे दाटली उभारोनी बाहे, आसुवे दाटली उभारोनी बाहे, आसवे दाटली उभारोनी बाहे, आसवे दाटली उभारोनी बाहे, आसुवे दाटली उभारोनी बाहे, आसुवे दाटली उभारोनी बाहे, आसवे दाटली उभारोनी बाहे, आसवे दाटली उभारोनी बाहे, नाम वाट पाहे रात्रंदिवस, नाम वाट पाहे रात्रंदिवस, भेटशी